नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते। मी आज आली आम्ही सारे खवेच्या सेटवरती आणि आता आपल्याकडे जोडीचा मामला आहे आणि आपल्याकडे गोड जोडी आहे। आम्ही खाली बसून जेव्हा त्यांना बघत होतो तर माझ्याकडून फक्त एकच कमेंट पासली, काय सुटेबल आहेत एकमेकांना। कसे आहात तुम्ही दोघांनी? मस्त मस्त। हाऊ यू? मस्त। आज छान माहोल होता, जेवण वगैरे बनवलंय, सगळं ठीक आहे, पण खरंच हा तुला घरी मदत करतो का? तो मदत खरंच करतो त्या बाबतीत। म्हणजे मी जर त्याला सांगितलं क्लिअरली की आज मी हे करणार आहे आणि ह्या वेळेला करणार आहे, त्यामुळे तू फ्री राहा आणि मला कदाचित मदत लागू शकते, तर ती तो करतो। मला स्वतःला एकटीला सगळं साहित्य तयार करायला आवडतं, कारण मला कोणी नको असतं। मग मी छान गाणी लावून माझं माझं स्वयंपाक मला करायला आवडतं, पण मी जर मागितली तर तो मदत करतो। मागितल्यावरच करतो। नाही, कारण हे मी शिकलोय की न मागता मदत करायला गेलो तर तिला ते आवडत नाही। तो तिचा हॅपी झोन असतो। ओके, म्हणून फक्त मागितल्यावर मदत करतोयस तू। विराजसला एखादी गोष्ट आवडते आणि तू करशील, ठीक आहे? आतापर्यंत अशी कुठली गोष्ट केलीस म्हणजे पदार्थामधली की विराजसला खूप आवडते आणि तू केलीस न सांगता आणि सरप्राईज दिलेस त्याला? सरप्राईज मी त्याला पहिल्यांदा बहुतेक शेंगदाणा लाडू करून दिलं होतं, कारण ते त्याला विशिष्ट पद्धतीचे लागतात। आणि ते सगळं त्यांनी मला एकदा सांगितलं होतं की मला असेच आवडतात आणि मी जास्त गुळ कमी। अरे बापरे। हो, खूप स्पेसिफिक आहे। तर आणि त्याला फारशा गोड गोष्टी आवडत नाहीत, त्यामुळे मी एकदा असेच बनवले होते त्याच्यासाठी सरप्राईज म्हणून, आणि त्याला आवडले होते। छानच झाले होते। घाबरून बोलतेस की खरंच? म्हणजे हिटचा त्रास होईपर्यंत खाल्ले होते मी, एवढे आवडले होते मला। शिवानीला आवडलेली एखादी गोष्ट तू केली ती कुठली असेल? आमचं बरंचसं डाएटचं घरी चाललेलं असतं, त्यामुळे तिला मी आणि डाएटचं जेवण एका पॉईंट नंतर बोरिंग होऊ शकतं, तर ते बोरिंग न व्हावं यासाठी मी तिला अधूनमधून अंड्याच्या रेसिपीज, स्क्रॅम्बल्ड एग्स वगैरे करून देतो। आणि मला असं आवडतं की मी कुठली रेसिपी फॉलो नाही करत, मला त्या पॉइंटला जे आसपास दिसतंय त्यातून मी काहीतरी बनवत असतो। त्यामुळे कुठलेही मसाले, कुठलेही हे, मग थोडं चीजच टाकू, थोडं हे करू, असं करून ती दरवेळेस थोडेसे वेगळे बनतात आणि ते तिला आवडतं। हा, जुगाडू रेसिपीज करतो। आज विहीन एकत्र आलेल्या आणि तुम्ही चौघं पहिल्यांदा ऑन कॅमेरा माझ्या आला असेल ना, आणि सगळी छान कृती केलेली। मदत कोणी जास्त केली आहे? दोघींनी सूचना दिल्या विराजसला, आणि मला नाही वाटत की एवढी अवघड रेसिपी विराजसला त्या सूचनांची शक्य होती। शिवानीची आणि अगदी पूर्ण वेळ शेजारी माझ्या उभी होती, सांगत होती की हे कर, हे थोडस जास्त होतंय, कमी होतंय, आणि ती खरी मास्तरीण बाई आहे। हो, करून घेतलं त्याच्याकडनं। आणि ताई आल्यामुळे मला असं आहे की ती माझं कौतुक थोडस जास्त करते मुलापेक्षा, त्यामुळे मला छान वाटलं। आमच्या सोबत पण ताईंनी कौतुक केलं की शिवानीमुळे थोडेसे मला ना एफर्ट्स टाकावे लागतात किंवा गोष्टी कराव्या लागतात। त्या विराजसला आहे तसं ओके असं, त्यामुळे तो हट्ट करत नाही, पण शिवानीमुळे मला लाड करता येतात माझ्या मुलांचे। म्हणजे शिवानीचे लाड केलेले तिला मला शक्यतो मला करू देऊन मी माझं करतोय, असं माझा कल असायचा इतकी वर्ष। आणि तिला सुद्धा घरी मुलगी आल्याचा एक वेगळा आनंद आहे, त्या चेहऱ्यावरती लगेच दिसतो। नाव काढलं की त्यांच्या चेहऱ्यावरती ग्लो येतो इनडिरेक्टली। तुम्ही एकमेकांसोबत असे काही कृती करताय, पाककृती करताय, आणि तुमच्यामध्ये भांडण असं कधी झालंय का? अरे तू हे का करतोय, तू ते का करतोय, किंवा हा चिडलाय की का हे असं? भांडणापर्यंत गेलं नाहीये। नाही, म्हणजे मी तेच म्हटलं की मला स्वयंपाक जेव्हा मी करते तेव्हा मला शांतता लागते, किंवा म्हणजे शांतता अशा अर्थी की तू एक तर मला एंटरटेन कर, गोष्टी सांग, जे तो खूप छान करतो, पण मला हे असं करते तसं कर हे आवडत नाही, अनलेस ती त्याची रेसिपी असेल। त्याची रेसिपी असेल तर ठीक आहे, पण तसं कधी विराजसने केलेलं नाहीये फारसं, कारण मुळात तो असा आहे की फूडी नाहीये, तो माझ्या एक्झॅक्टली अपोजिट आहे। त्यामुळे त्याला फारसं काही जे असेल समोर ते तो खातो, त्यामुळे तो असं काही अजून भांडणापर्यंत आलेलं नाही, पण यावरून भांडण होऊ शकतं हे मी आता सांगितलं। म्हणजे त्यातल्या त्यात तेच की एक जर सर्व पुरुषांना जो एक पार्शल ब्लाइंडनेस लाभलेला असतो की किचन मध्ये एखाद्या ड्रॉवर मध्ये काहीतरी आहे असं सांगितल्यावर ते समोरचं दिसत नाही कधी कधी, आणि जेन्युइनली दिसत नाही, त्यावरनं ते काय थोडंफार झालं ते त्यांनी नाटकात त्याच्या वापरल्यावर तुम्ही नाटक बघा, तुम्हाला कळेल। अरे बापरे, कुठेतरी वेगळीकडे गेले। पण हे छान आहे तुमचं, पावसाळा सुरू झालाय तर तुम्ही पहिल्यांदाच्या पावसाळ्यात भेटलाय होता, आणि तुमची आवडती डिश खाल्ली असेल का तुम्ही आतापर्यंत? ऍक्च्युली आम्ही दोघांनी एकत्र आम्ही असं काही केलेलं नाहीये, पण लग्न झाल्यानंतर आणि आधी सुद्धा। पण मला ना पावसाळ्यात सिंहगडावर गरमागरम भजी, मला आता तोंडाला पाणी सुटलं, आणि तिथे लोणी मिळायचं, म्हणजे हे मी खूप आधीचं माझ्या लहानपणीचं सांगते आहे, ते गडावर मिळायचं, आणि कांद्याच्या गरमागरम भजी
तिथे त्या धुक्यात खाण्याची जी मजा आहे पावसाळ्यामध्ये ती मला फार आवडते आणि मला जायला आवडेल तिथे परत कधीतरी. जाग घेऊन असं तिचा असा हात होता. आणि जाऊन आता आणि काय झालंय लग्नानंतर पहिल्यांदाच आम्ही असा पॅच मध्ये जिथे तिचीही सिरियल संपली आहे, माझ्याही नाटकातून मी थोडा आता मोकळा आहे, त्यामुळे आता या सगळ्या गोष्टी करायला आम्हाला वेळ आहे. मी एक क्विज विचारणार आहे, तुम्हाला फक्त रेसिपीज वन लाईनर सांगणार आहे, तुम्हाला ओळखायची ती रेसिपी कुठली असेल. मला ताई स्पेशल बोलल्या होत्या ते विराजसला विचारा, त्याला काहीच माहिती नाहीये, अजिबात त्याला नाही. काहीच माहिती पण मी नाहीये. तर्क लावू शकतो. हो ठीक आहे. कांदा तेलात परतून त्यात मसाले आणि बेसन पीठ घालून शिजवून घ्या. काय असेल? कांदा भजी नाही, शिजवून घ्या. शिजवून घ्या. आपण भजी तळतो, तळतो हो. शिजवून घ्या. बेसन आणि कांदा. ठीक आहे. मिरची, हळद, अच्छा, तू कढीपत्ता. अर्धीच सांगितलीस का? नाही नाही, हे फक्त वन लाईनर आहे, पण मी अजून सांगते त्याच्यामध्ये हे आहे. पिठलं. हा पिठलं. हे फेवरेट आहे तुमचं सगळ्यांचंच. उकडलेल्या पिठात सारण भरून तयार करा आणि वाफवून घ्या किंवा तळून घ्या. मोदक. हा. डाळ शिजवून गुळ घालून मिश्रण तयार करा. कणिक मळून त्यात सारण भरून पोळी तयार करा. पुरणपोळी. येस. ही भाजी आहे. कांदा टोमॅटो तेलात परतून घ्या आणि त्याच्यामध्ये कडधान्य शिजवून घ्या. उसळ. कुठली उसळ? कुठली उसळ. ओके. वांग्यामध्ये सारण भरून ते शिजवून घ्या. भरली वांगे. हा भरली. हो ठीक आहे. हे फेवरेट आहे आणि सीझन आहे त्याचा. पानांना बेसन पीठ लावून वड्या तळून घ्या. हा भजी सारखं. वड्या तळून वड्या, घ्या. अळू वड्या आणि हळू वड्या. अडूवडी. ओके. पीठ मळून त्यात कांदा मसाला कोथिंबीर मिरची तुम्हाला जे पाहिजे ते मिक्स करून मळून छान त्याची पोळी तयार करा किंवा थालीपीठ? हा वा. आता ह्यातला तुमचा कुठला आवडता पदार्थ होता का? ही फुडी आहे. मला छान केलेलं असेल आणि घरचं असेल मेनली तर मला काही आवडतं. सगळं आवडतं मला यातलं. मृणाल ताईने केलेली एखादी फेवरेट डिश? ताई वेगवेगळ्या पद्धतीचे पराठे, लच्छा पराठे खूपच छान. म्हणजे अगदी लच्छे पराठे ते सगळे पापुद्रे वगैरे निघणारे, मग त्याच्यामध्ये तीळ टाकून वगैरे फारच भारी बनवते. फळं खूप छान असतात तिच्याची आणि वेगवेगळे डोसे खूप छान करते ती. राधाताईंची आवडती डिश आणि ती तुम्हाला पण आवडते? आई भेंडीची भाजी खूप छान करते, बनवते ती. मला फक्त तिच्या हातची खायला आवडते. मी अनेक ठिकाणी म्हटलंय. अजून काय बरं, आई बटाट्याची भाजी पण खूप छान करते ती. विराज परवाच खायला चाललो आहे मी तिथे बटाट्याची भाजी आणि पुरणपोळी असे मला त्यांच्या हातच्या खायला चाललोय मी परवा. वा. आमच्याकडे गौरी जेवणाचा स्वयंपाक असतो त्यात 16 भाज्या, पुरणपोळी आणि असं सगळं कटाची आमटी वगैरे असतं. बेत. आणि आई अगदी आवडीने दरवर्षी करते. बेत. आज तुम्ही चौघे एकत्र आलेल्या, तर होय. त्यासाठी एखादा शब्द म्हणायचा असेल किंवा क्रेडिट डेडिकेट करायचं असेल तर काय असेल? नाही, शब्द एकच आहे, सरप्राईज. कारण अजिबातच अपेक्षित नव्हतं दोघांची आया अचानक मंचावर येतील आणि खरं खरं सरप्राईज होतं. म्हणजे अनेक वेळा अशा वेळेस आम्हाला अंदाज असतो की कोण येणार आहे काय असणार आहे, पण आज खरोखर सरप्राईज होतं दोघांसाठी. एस्पेशली शिवानीची आई येईल असं तर आम्ही हो. अजिबातच इमॅजिन केलं नव्हतं. तुला काय वाटतं? थँक्यू झी मराठीला. या निमित्ताने पहिल्यांदाच सगळ्या अशी हे कॉम्बिनेशन पहिल्यांदाच एकत्र आलं झी मराठीच्या मंचावर, त्यामुळे थँक्यू. आम्ही सारे खवय म्हटलं की नॉस्टॅल्जिया आठवतो किंवा लहानपणी आपण दुपारी 1-1:30 वाजता ती रेसिपीज नक्कीच. बघायचो. तर तुमची फेवरेट रेसिपी तुम्हाला कधीच बघायला मिळाली होती? अरे ही माझी तर आहे फेवरेट आणि ही माझी आई पण बनवते. अशी कुठली रेसिपी? मला असं वाटतं पुरणपोळी वगैरेच असू शकते अच्छा. रेसिपी मध्ये. मला रेसिपीपेक्षा तेव्हा हे आवडायचं की तेव्हा प्रशांत सर हा होस्ट करायचे. तेव्हा ते ज्या पद्धतीने होस्ट करायचे, म्हणजे ते जे एक त्या सगळ्या बायकांबरोबर एक थोडासा ह्युमर क्रिएट करायला त्यांचे जे सरकॅस्टिक कमेंट्स हो. असायच्या त्या प्रचंड आवडायच्या मला. त्यामुळे आजींनी हा कार्यक्रम लावला की मी लगेच जाऊन बसायचो. आणि मला खूप आनंद वाटतो की त्यांच्यानंतर संकर्षण सुद्धा तितक्याच चांगल्या पद्धतीने हा शो होस्ट करतो. हो, तो एक सीन होता आय गेस, आणि जोक पण मारला होता. मला पटकन ते क्लिक नाही होते. तुमच्यासोबत पण एक फनी मोमेंट झाला होता आणि आता तो टीव्हीवर बघायला सुद्धा मिळणार आहे, कारण मला तो आठवत नाही म्हणून मी पटकन सांगू नाही शकत. थँक्यू सो असे मच. खूप मोमेंट झाले त्या एपिसोड मध्ये, तुम्ही नक्की बघा. येस, थँक्यू सो मच. तुम्हाला Thank you. ऑल द बेस्ट. अशीच Thank you. गोडी जोड राहू दे. थँक्यू. थँक्यू.